वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. इंग्रजी विषयाचे संपूर्ण सराव पाठाचं म्हणजेच प्रॅक्टिस टीचिंग लेसन कसे काढायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील प्ले बाय डे अँड नाईट या कवितेवर आज आपण सराव पाठ बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव म्हणजेच स्टुडंट टीचर नेम लिहून घ्यायचे. क्लास 6th, सब्जेक्ट आहे इंग्लिश. टॉपिक घेतलेला आहे इथे आपण पोयम आणि सब टॉपिक घेतलेला आहे प्ले बाय डे अँड नाईट. ड्युरेशन आहे 35 मिनिट्स. डेट तुम्ही लिहून घ्यायची. इथे आपण सराव पाठ टाचन घेणार आहोत एका कवितेवर, म्हणूनच आपण इथे घटक म्हणजेच टॉपिकमध्ये घेतलेला आहे पोयम आणि कवितेचं नाव आहे प्ले बाय डे अँड नाईट, म्हणून उपघटकामध्ये सब टॉपिकमध्ये घेतलेलं आहे कवितेचं नाव प्ले बाय डे अँड नाईट. त्यानंतर लिहून घ्यायचे आहे मूल्य. मूल्य म्हणजेच व्हॅल्यूज लिहून घ्यायचे आहे. इथे आपण व्हॅल्यूज घेतलेले आहे ऑब्झर्वेशन स्किल. त्यानंतर आहे अपेक्षित पूर्वज्ञान म्हणजेच प्रिव्हियस नॉलेज. तर इथे प्रिव्हियस नॉलेजमध्ये घेतलेलं आहे विद्यार्थ्यांना वातावरणाबद्दल माहिती आहे. स्टुडंट नोज अबाउट वेदर. त्यानंतर प्रस्तावना म्हणजेच सेट इंडक्शन. कुठलाही पाठ सुरू करायच्या वेळी सुरुवातीला आपण प्रस्तावना घेत असतो. प्रस्तावना घेण्यासाठी एकतर प्रश्नोत्तर पद्धती म्हणजे क्वेश्चन आन्सर मेथड, स्टोरी टेलिंग मेथड और इन्फॉर्मेशन टेलिंग मेथड म्हणजेच गोष्ट सांगून किंवा माहिती सांगून आपण पाठाची प्रस्तावना करू शकतो. तर इथे ही जी आपण कविता घेतलेली आहे प्ले बाय डे अँड नाईट याची इन्फॉर्मेशन टेलिंग मेथड यूज करून प्रस्तावना केलेली आहे, म्हणून इथे सेट इंडक्शनमध्ये लिहून घेतलेलं आहे. टीचर इंट्रोड्यूस द टॉपिक बाय इन्फॉर्मेशन टेलिंग मेथड. तुम्ही इथे क्वेश्चन आन्सर मेथडसुद्धा यूज करू शकता. तर इथे बघा कुठली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द वेदर इन इंग्लंड इज ऑलवेज क्लाउडी. हॅव्हिंग अ सनी डे इज अ स्पेशल थिंग फॉर देम. चिल्ड्रेन इन इंग्लंड हॅव टू स्टे इनडोर मेनी टाइम्स बिकॉज ऑफ द बॅड वेदर. सो द पोएट इज हॅपी टू हॅव अ प्लीजंट डे. ही इज आस्किंग द चिल्ड्रेन टू कम आउट अँड प्ले. तर इथे माहिती सांगितलेली आहे की इंग्लंडमधलं वातावरण जे असते ते नेहमी ढगाळीच असते. तिथे एखाद्या दिवशी निरभ्र असे वातावरण असेल, सूर्य निघाला असेल तर तो दिवस त्यांच्यासाठी खूप विशेष असतो. इंग्लंडमधल्या मुलांना जास्त करून घरातच राहावं लागते, कारण की तिथे वातावरण हे नेहमी ढगाळी असते, थंड वातावरण तिथे असते. म्हणून कवी इथे म्हणत आहे की त्यांना आजचा हा आनंददायी दिवस मिळालेला आहे, म्हणून ते सर्व मुलांना बाहेर यायला आणि दिवस रात्र खेळायला सांगत आहे. हेतुकथन इथे घेतलेलं आहे म्हणजेच स्टेटमेंट ऑफ एम घेतलेलं आहे. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न द पोयम प्ले बाय डे अँड नाईट विच यू विल लाईक टू रीड. हेतुकथन इथे घेतलेलं आहे. तर आज आपण प्ले बाय डे अँड नाईट ही कविता अभ्यासणार आहे. त्यानंतर आहे विषय प्रतिपादन म्हणजेच सब्जेक्ट रिप्रेझेंटेशन. सर्वप्रथम त्यामध्ये येणार पाठ्यवस्तू म्हणजेच टॉपिक. उद्दिष्टे व अपेक्षित वर्तन बदल म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह अँड एक्सपेक्टेड चेंज इन बिहेवियर. त्यानंतर अध्ययन अनुभव म्हणजेच टीचिंग एक्सपिरियन्समध्ये येणार शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती म्हणजेच टीचर ॲक्टिव्हिटी अँड स्टुडंट ॲक्टिव्हिटी. त्यानंतर शैक्षणिक साहित्य म्हणजेच टीचिंग एड्स, फलकलेखन म्हणजेच ब्लॅकबोर्ड रायटिंग. तर पाठ्यवस्तू म्हणजेच टॉपिकमध्ये पहिला टॉपिक येणार पोयम घेतलेली आहे ब्रिंग द हुकपासून तर अ प्लीजंट डेपर्यंत, म्हणजे इथे 3 स्टँजा आपण आज अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम शिक्षक ही कविता एवढी वाचवून दाखवणार आहे. त्यानंतर उद्दिष्टे व अपेक्षित वर्तन बदलमध्ये येणार नॉलेज, अंडरस्टँडिंग अँड ॲप्लिकेशन. तर इथे शिक्षक पहिले 3 कडवे वाचवून दाखवतात आणि ऑब्जेक्टिव्ह अँड एक्सपेक्टेड चेंज इन बिहेवियरमध्ये इथे दिलेलं आहे नॉलेज. स्टुडंट नोज द करेक्ट प्रोनाऊन्सिएशन ऑफ ईच अँड एव्हरी वर्ड फ्रॉम द स्टँजा. विद्यार्थी कडव्यातील प्रत्येक शब्दाच्या उच्चारणाविषयी जाणतो. ॲप्लिकेशन आहे स्टुडंट रीड द स्टँजा विथ करेक्ट प्रोनाऊन्सिएशन. विद्यार्थी कडव्यातील प्रत्येक शब्दाचे स्पष्ट उच्चारण करतो. त्यानंतर शिष्यकृतीमध्ये टीचर रीड द फर्स्ट 3 स्टांजा अँड टेल द स्टुडंट टू रीड आफ्टर देम. शिक्षकृतीमध्ये येणार शिक्षक
सर्वप्रथम 3 कडवे वाचतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मागून वाचायला सांगतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार स्टुडंट रीड द स्टॅन्झा. विद्यार्थी कडवे वाचतात आणि टीचिंग एड्समध्ये येणार चॉक अँड डस्टर. त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये म्हणजे टॉपिकमध्ये दुसरा मुद्दा येणार स्टॅन्झा फर्स्ट. पहिला स्टॅन्झा आहे ब्रिंग द हुकपासून तर फेसेस ऑलपर्यंत. त्याचं मिनिंग इथे सांगितलेलं आहे. द पोएट टेल्स चिल्ड्रेन टू ब्रिंग प्लेइंग आयटम लाईक अ हुप, बॉल or whatever they have with them. He asked the children to come with happy faces. म्हणजेच इथे अर्थ सांगितलेला आहे पहिल्या कडव्याचा. कवी मुलांना त्यांच्याकडे असलेले सर्व खेळायचे सामान जसे की प्लास्टिकचे रिंगण, रिंग, बॉल सर्व वस्तू खेळायच्या घेऊन यायला सांगत आहे. सोबतच आनंदी चेहऱ्याने त्यांना यायला सांगत आहे. त्यानंतर उद्दिष्ट व अपेक्षित वर्तनबद्दलमध्ये नॉलेज स्टुडंट नोज अबाउट प्लेइंग आयटम. अंडरस्टँडिंगमध्ये स्टुडंट अंडरस्टँड द प्लेइंग आयटम अँड ॲप्लिकेशनमध्ये स्टुडंट टेल्स अबाउट प्लेइंग आयटम. टीचर्स ॲक्टिव्हिटीमध्ये ना टीचर रीड द स्टॅन्झा अँड एक्सप्लेन इट अँड राईट डाऊन द डिफिकल्ट वर्ड्स ऑन ब्लॅकबोर्ड. शिक्षक पहिला स्टॅन्झा वाचून दाखवत आहे आणि त्याला स्पष्ट करून दाखवत आहे. सोबतच त्यातील कठीण शब्द फलकावर लिहून देत आहे. स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये ना स्टुडंट अंडरस्टँड केअरफुली अँड राईट डाऊन द वर्ड्स इन देअर नोटबुक. शैक्षणिक साहित्य म्हणजे टीचिंग एड्समध्ये येणार कलरफुल चॉक अँड डस्टर. फलकलेखनमध्ये डिफिकल्ट वर्ड्स येणार. हुप म्हणजे मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकचे रिंगण किंवा कडे. रिंग म्हणजे कडे किंवा वर्तुळ. ब्रिंग म्हणजे आणणे. हॅपी म्हणजे आनंदी. बॉल म्हणजे चेंडू. त्यानंतर टॉपिकमध्ये दुसरा स्टॅन्झा लेट अस मेक पासून तर अँड सिंगपर्यंत. त्याचं मिनिंग इथे सांगितलेलं आहे. द पोएट सेज दॅट वी विल मेक अ रिंग अँड गो राऊंड अँड राऊंड प्लेइंग मेरीली. वी विल टॉक and laugh and dance and sing together, enjoying every moment of our play. Objective and expected change in behavior मध्ये knowledge आहे student knows how to enjoy the play. Understanding मध्ये student understand how to enjoy the play. Application मध्ये ना student tells how to enjoy the play. Teachers activity मध्ये teacher read the stanza and of poem and explain it to the student and write down difficult words on blackboard. स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये स्टुडंट अंडरस्टँड इट केअरफुली अँड राईट डाऊन इन देअर नोटबुक. ब्लॅकबोर्ड रायटिंगमध्ये येणार मेरी म्हणजे गोलाकार, टॉक म्हणजे बोलणे, लाफ म्हणजे हसणे, डान्स म्हणजे नाचणे आणि सिंग म्हणजे गाणे. त्यानंतर पाठ्यवस्तू म्हणजेच टॉपिकमध्ये शेवटचा मुद्दा येणार थर्ड स्टॅन्झा. क्विकलीपासून तर अ प्लीजंट डेपर्यंतची आहे इथे थर्ड स्टॅन्झा. त्याचं मिनिंग्स इथे सांगितलेलं आहे. इन दिस स्टॅन्झा पोएट सेज दॅट come quickly, don't waste a single moment, for it is a pleasant day, pleasing to mind and making you feel happy. कवी मुलांना लवकर येण्याचा इथे आग्रह करत आहे. एकही क्षण वाया न घालवता त्यांना खेळायसाठी बोलावत आहे कारण की हा एक आनंददायी दिवस आहे. ऑब्जेक्टिव्ह अँड एक्सपेक्टेड चेंज इन बिहेवियरमध्ये ना नॉलेज स्टुडंट नोज अबाउट प्लीजंट डे. अंडरस्टँडिंगमध्ये ना स्टुडंट अंडरस्टँड्स अबाउट प्लीजंट डे. ॲप्लिकेशनमध्ये ना स्टुडंट टेल्स अबाउट प्लीजंट डे. टीचर्स ॲक्टिव्हिटीमध्ये टीचर एक्सप्लेन द स्टॅन्झा अँड राईट डाऊन द डिफिकल्ट वर्ड्स ऑन ब्लॅकबोर्ड. स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये ना स्टुडंट अंडरस्टँड इट अँड नोट डाऊन इन देअर नोटबुक. ब्लॅकबोर्ड रायटिंगमध्ये ना क्विकली म्हणजे लवकर, कम म्हणजे येणे, प्लीजंट म्हणजे आनंददायक, डे म्हणजे दिवस. त्यानंतर आहे मूल्यमापन म्हणजेच इव्हॉल्युएशन. म्हणजेच शिकवलेल्या भागावर साध्या सोप्या भाषेत आणि विद्यार्थ्यांना लवकर लक्षात येईल अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे प्रश्न इथे विचारायचे आहे. पहिला प्रश्न इथे घेतलेला आहे विच थिंग पोएट टेल्स चिल्ड्रेन टू ब्रिंग विथ देम. दुसरा प्रश्न विचारलेला आहे फाइंड आउट रायमिंग वर्ड्स फ्रॉम सेकंड स्टॅन्झा. थर्ड आहे व्हाय पोएट सेज टू चिल्ड्रेन टू कम क्विकली. त्यानंतर स्वाध्याय म्हणजेच एक्सरसाइज. त्यामध्ये इथे एकच प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही 1 ते 2 प्रश्न इथे होमवर्कसाठी एक्सरसाइजमध्ये देऊ शकता. इथे एकच प्रश्न दिलेला आहे तो आहे व्हाय पोएट सेज द प्लीजंट डे.
त्यानंतर अगदी शेवटी फलक लेखन म्हणजेच ब्लॅकबोर्ड रायटिंग. ब्लॅकबोर्ड रायटिंगमध्ये शिक्षकांनी शिकवताना जे जे काही फलकावर लिहिलेलं आहे ते सर्व इथे आपल्याला लिहून घ्यायचे आहे. अगदी सुरुवातीला विषय, घटक, उपघटक. विषय आहे इंग्लिश, घटक आहे पोयम, उपघटक घेतलेला आहे प्ले बाय डे अँड नाईट. स्टँडर्ड आहे 6th, डेट तुम्ही लिहून घ्यायची. त्यानंतर ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं आहे अगदी सुरुवातीला डिफिकल्ट वर्ड. जे जे शिकवताना सर्व डिफिकल्ट वर्ड लिहिले आहेत ते सर्व डिफिकल्ट वर्ड इथे ब्लॅकबोर्ड रायटिंगमध्ये लिहून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर अगदी शेवटी महत्त्वाचं म्हणजे होमवर्क एक्झरसाइज इथे आपल्याला लिहायची आहे. एक्झरसाइजचा क्वेश्चन इथे लिहून घेतलेला आहे. क्वेश्चन, व्हाय पोएट सेज द प्लीजंट डे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकनला प्रेस करा. आणि कुठल्याही घटकावर तुम्हाला पाठयोजना हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा.